तुमचा लाडका कुत्रा अचानक रात्रीच्या अंधारात एका कोपऱ्याकडे बघून शेपटी हलवायला लागला, तर तुम्हाला कसं वाटेल? तिथे कोणीच नाहीये, पूर्ण घर शांत आहे. तरीही तो कोणाशी तरी खेळतोय असा भास होतोय. विज्ञानानुसार प्राण्यांची ऐकण्याची आणि पाहण्याची क्षमता मानवापेक्षा कितीतरी पटीने जास्त असते. पण ही क्षमता फक्त निसर्गापुरती मर्यादित आहे का? की त्यांना ते दिसतं जे आपल्याला कधीच दिसणार नाही? अनेक पॅरानॉर्मल इन्व्हेस्टिगेटर्स मानतात की पाळीव प्राणी हे घराच्या ऊर्जेतील बदलांचे पहिले साक्षीदार असतात. आज आपण उलगडणार आहोत अशाच एका रहस्याची, जे तुमच्या घरात वावरणाऱ्या त्या अदृश्य अस्तित्वाचा पुरावा देतं. म्हणजेच पलीकडची गोष्ट. बायोलॉजिकल रिसर्च नुसार कुत्र्यांच्या डोळ्यांमध्ये टेपेटम ल्युसिडुम नावाचा एक थर असतो, जो त्यांना अंधारात अल्ट्राव्हायोलेट प्रकाश पाहण्यास मदत करतो. याचा अर्थ असा की ज्या प्रकाशाच्या लहरी मानवी डोळे पकडू शकत नाहीत, त्या लहरी प्राणी सहज पाहू शकतात. अनेक केसेसमध्ये असं आढळले की ज्या घरातून एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झालाय, तिथले प्राणी आजही त्याच जुन्या कोपऱ्यात जाऊन बसतात, किंवा कोणाशी तरी खेळल्यासारखे वागतात. ही केवळ सवय आहे की त्या ऊर्जेचा स्पर्श? आर्याने नुकताच एक लहान कुत्र्याचं पिल्लू दत्तक घेतलं होतं. नाव होतं ब्रुनो. ब्रुनो खूप खेळकर होता. पण आर्याला काही दिवसांपासून एक गोष्ट अस्वस्थ करत होती. रोज रात्री बरोबर 12 वाजता ब्रुनो हॉलच्या त्या रिकाम्या कोपऱ्यात जायचा आणि तिथे कोणाशी तरी चेंडूने खेळल्यासारखा वागायचा. सुरुवातीला आर्याला वाटलं हे बालपण आहे, तो स्वतःशीच खेळतोय. एके रात्री आर्याने मोबाईलचा कॅमेरा ऑन केला आणि ब्रुनोचं रेकॉर्डिंग सुरू केलं. हॉलमध्ये फक्त आर्या आणि ब्रुनो होते. ब्रुनो चेंडू तोंडात पकडून कोणाकडे तरी फेकायचा. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे तो चेंडू हवेत थोडा वेळ तरंगून पुन्हा ब्रुनोकडे आपोआप यायचा. जणू समोर कोणीतरी बसून तो चेंडू झेलतय. ब्रुनो, काय करतोस तू? तिथे तर कोणीच नाहीये. ब्रुनो, इकडे ये. ब्रुनोने आर्याकडे पाहिलं नाही.
तो त्या रिकाम्या कोप्याकडे बघून शेपटी हलवत होता आणि आनंदाने भुंकत होता. आर्याने धाडस केलं आणि कॅमेयाचा नाईट व्हिजन मोड ऑन केला. स्क्रीनवर जे दिसलं ते पाहून आर्याच्या हातातून फोन खाली पडला. कॅमेयात तिथे कोणीच नव्हतं. पण ब्रुनोच्या बाजूला एक लहान मुलाच्या आकाराची धुरकट सावली बसली होती, जिचे हात ब्रुनोच्या डोक्यावरून फिरत होते. हा आता माझा मित्र आहे. आर्याने त्या घरात चौकशी केली तेव्हा तिला कळलं की 15 वर्षांपूर्वी त्याच हॉलमध्ये एका लहान मुलाचा अपघाती मृत्यू झाला होता. ब्रुनोला तो दिसत होता. त्याला तो मुलगा जाणवत होता. पण आर्यासाठी ती फक्त एक भीतीदायक पलीकडची गोष्ट होती. तुमच्याही घरात असा एखादा पाळीव प्राणी आहे का, जो विनाकारण कोणाकडे तरी बघून भुंकतो किंवा खेळतो? कदाचित तो फक्त कल्पनेत खेळत नसेल. कदाचित त्याला ते अस्तित्व दिसत असेल, जे कॅमेऱ्याच्या लेन्सलाही कधी कधी सापडत नाही. प्राण्यांच्या या 6व्या इंद्रियाकडे दुर्लक्ष करू नका. पुढच्या वेळी जेव्हा तुमचा कुत्रा अंधारात कोणाकडे तरी बघून शेपटी हलवेल, तेव्हा एकदा विचार नक्की करा की तो खरोखर एकटाच आहे की तिथे कोणीतरी दुसरंही आहे, जे पलीकडचं आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा. मी पुन्हा भेटेन अशाच एका थरारक अनुभवास, फक्त एबी स्टोरी टेलरवर.